आता बघा, कूट प्रश्नांमध्ये प्रकार पहिला आपल्याला दिलेला आहे नेमबाजीचा. आता प्रश्न नीट वाचा. एका परीक्षेत बरोबर उत्तराला 4 गुण दिले जातात. म्हणजे जर का उत्तर बरोबर आलं तर किती गुण मिळतात? 4 गुण मिळतात. पण उत्तर चुकल्यास निगेटिव्ह सिस्टीम आहे, 1 गुण काय होतो? मायनस होतो. बरोबर आलेले जे उत्तर आहेत त्यातला सुद्धा 1 गुण काय होतो? मग मायनस होतो. तर 75 प्रश्नांच्या परीक्षेत संदीपला 225 गुण मिळाले असतील तर त्याचे किती प्रश्न चुकले? आता आपल्याला सुरुवातीला अगोदर काय करावं लागेल की एकूण परीक्षा किती गुणांची होती हे काढावं लागेल. मग आता परीक्षा किती गुणांची होती हे जर काढायचं असेल तर आपल्याला परीक्षेमध्ये प्रश्नांची संख्या किती दिली पहा. एकूण प्रश्न होते 75 आणि प्रत्येक बरोबर उत्तरासाठी किती गुण होते? 4 गुण होते. मग आता परीक्षा एकूण किती गुणांची होती पहा. 4 गुणुले 75, 4 पंचे 20, हातचे आले 2, 4 7 28 आणि 2. एकूण परीक्षा किती गुणांची होती? 300 गुणांची एकूण परीक्षा होती पहा. इथपर्यंत आलं लक्षात. आता ही जी परीक्षा आहे 300 गुणांची, तर 300 पैकी संदीपला किती गुण पडलेले आहेत? फक्त 225च गुण संदीपला पडलेले आहेत. ऋषी इकडे लक्ष दे. 300 मधून हे 225 गुण मायनस करा, त्याचे किती गुण कटलेत हे तुम्हाला कळेल. 300 वजा 225 किती आली वजाबाकी? 75 गुण हे त्याचे मायनस झालेले आहेत, कटलेले आहेत. आणि आपल्याला काय विचारले? त्याचे किती प्रश्न चुकले. मग आता हे जर काढायचं असेल तर त्याचे एक जर प्रश्न चुकला तर त्याचे त्या प्रश्नासाठी मिळणारे 4 गुण कटायलेत, प्लस बरोबर आलेल्या गुणांतील त्याचा 1 गुण कटायलाय. म्हणजे एका प्रश्नासाठी असे एकूण त्याचे किती गुण कटत आहेत? 5 गुण त्याचे एका प्रश्नासाठी कटत आहेत. एक जर चुकला तर जे मिळणार आहेत ते तर 4 गेलेच, पण जे आले त्यातला सुद्धा 1 गेला. म्हणजे एक प्रश्न गेला तर किती गुण गेले? त्याचे 5 गुण गेले. मग 5 ने 75 ला भाग द्यायचा. बघा 5 1 राहिले किती? 5 5 किती प्रश्न चुकलेत त्याचे? 15 प्रश्न त्याचे काय झाले या ठिकाणी? चुकले. जर 15 चुकले तर 75 पैकी किती बरोबर आले? मग 75 पैकी 15 जर चुकले तर 60 प्रश्न त्याचे काय झाले? मग बरोबर आले. बरोबर आहे. पण आपल्याला इथं चुकलेली संख्या विचारली, त्यामुळे आपलं उत्तर इथं काय येणार आहे? 15 हे उत्तर येणार आहे. लिहून घ्या आता व्यवस्थित. परत एकदा पहा, लक्ष द्या. आता दिलेल्या प्रश्नामध्ये आपल्याला काय दिले? नेमबाजीच्या स्पर्धेमध्ये अचूक जर नेम लागला तर किती गुण मिळतात? 5 गुण मिळतात. व नेम जर चुकला तर निगेटिव्ह किती होतात? 2 गुण होतात. परीक्षा एकूण किती गुणांची होती? आता परीक्षा म्हणजे नेम किती वेळा लावला हे घ्यायचं. तर एकूण संख्येने किती वेळा नेम लावला? 20 वेळा नेम लावला, तेव्हा त्याला 58 गुण मिळाले. तर त्याचे अचूक नेम किती लागले? आता 20 वेळा जर त्याने नेम लावला आणि समजा प्रत्येक वेळी जर त्याचा नेम बरोबर लागला असता तर त्याला प्रत्येक नेमागणिक 5 गुण, म्हणजे एकूण किती गुण मिळाले असते? त्याला 100 गुण मिळाले असते. पण 100 गुण मिळालेले आहेत का? किती गुण मिळाले त्याला? 58च गुण मिळालेले आहेत. म्हणजे किती गुण त्याचे मायनस झालेत पहा. 52 गुण त्याचे, 42 गुण त्याचे काय झालेले आहेत या ठिकाणी? मायनस झालेले आहेत.
आता 42 म्हणजे किती नेम चुकले हे काढायचे आपल्याला. तर बघा, बरोबर उत्तराचे 5 आणि निगेटिव्हचे 2 असे त्याचा एक जर नेम चुकला तर किती मार्क कमी व्हायले? ते एकूण 7 मार्क कमी होत आहेत. व या 7 ने काय करायचं? 42 ला भाग देऊन घ्या. 7 सकून 42. एकूण किती नेम चुकले? 6 नेम चुकले पहा. मग बरोबर किती आले? आता 20 पैकी 6 जर चुकले असतील तर बरोबर किती आले असतील? 14. तर प्रश्न काय आहे? अचूक नेम किती लागले? मग किती अचूक लागले नेम? 14 नेम 20 पैकी अचूक लागले पहा. आपलं उत्तर असेल इथे 14. बरोबर आहे. चुकलेले 6 आणि बरोबर आलेले 14. आले का बरोबर? सांगण्याची गरज आहे का? 15 कुणाकुणाचं आले हात वर करा. इकडं नाही आलं? बघा, परत एकदा एवढं सांगते, काहीच अवघड नाही याच्यामध्ये. एक प्रश्न किती गुणांना दिलाय तेवढा अगोदर घ्यायचं. ऋषी जांभळ्या देऊ नकोस. हे 5 गुणांना एक प्रश्न आहे म्हणून 5. एकूण किती प्रयत्न केलेत? 20 प्रयत्न केलेत म्हणून 20 100. एकूण किती गुण झाले? 100. पण 100 मिळालेत का? नाही. त्या स्पर्धकाला मिळालेले गुण आहेत 70च म्हणून त्याचे 30 गुण कटलेत. आता 30 गुण कटलेत म्हणजे नेमके किती प्रश्न कटलेत? बरोबर आहे. तर बरोबरचा 5 आणि निगेटिव्हचा 1. 5 आणि 1 6 ने याला भाग द्यायचा. किती येतील? 6 पंचे 30. बघा, 5 जर चुकले, 20 पैकी 5 चुकले तर अचूक किती येतील? मग 15 नेम हे त्याचे अचूक नेम येतील. आपलं उत्तर काय असेल? 15. बरोबर आहे. बघा, आता इथं आपल्याला नेमाऐवजी काय दिले? फक्त रुपये दिलेले आहेत. पण प्रश्न सेमच आहे. काय दिले पहा आपल्याला? एकूण 20 प्रयत्नात, एकूण 50 प्रयत्नात किती रुपये मिळवलेत? 128 रुपये. पण एका नेमासाठी किती मिळणार होते? 4 रुपये. म्हणून 50 गुणुले 4 जर केलं तर एकूण जर 50 ला 50 नेम बरोबर लागले तर त्याला किती रुपये मिळणार होते? 200 रुपये मिळणार होते. परंतु मिळालेत किती? 128च रुपये मिळालेत. म्हणजे 200 पैकी किती रुपये कमी झालेत त्याचे? 72 रुपये काय झालेले आहेत? मायनस झालेले आहेत. आता 72 रुपये म्हणजे किती नेमांचे पैसे मायनस झालेले आहेत? किती नेम चुकलेले आहेत हे काढायचं. तर बघा, बरोबर नेमासाठी 4 आणि जर चुकला तर 2. म्हणजे एक नेम जर चुकला तर बरोबरचे तर 4 चाललेतच, पण पुन्हा मिळालेले 2 असे एकूण किती चाललेत? 6. म्हणून निगेटिव्ह मार्किंग कितीची करायची? 6ची. बघा, 6 ने 72 ला कितीचा भाग जातो? 6 1 6, 6 2 12. 12 नेम काय झाले? चुकले. आपल्याला काय विचारलंय? चूक का बरोबर विचारलंय? बरोबर. जर 12 नेम चुकले असतील किती पैकी? 50 पैकी. जर 50 पैकी 12 नेम चुकले तर बरोबर किती आले? मग 38 नेम बरोबर आले. पहा, आपलं उत्तर काय असणार आहे या ठिकाणी? 38 हे आपलं उत्तर असेल. किती जणांचं आलं होतं 38? बर. आता येईल मग पुढचा प्रश्न आहे काय पहा? नेमबाजीच्या स्पर्धेत अचूक नेम लागला तर 5 गुण मिळतात आणि जर नेम चुकला तर 3 गुण मायनस होतात. 15 प्रयत्नात किरणचे 5 नेम चुकले. जर असा प्रश्न बदललाय पहा, 15 प्रयत्नात किरणचे 5 नेम चुकले तर त्याला किती गुण मिळाले? असा प्रश्न आहे पहा. आता
बघा परत एकदा लक्ष द्या. आता आपल्याला किती नियम चुकलेत किंवा किती नियम बरोबर आलेत हे विचारलं नाही, आपल्याला किती गुण मिळालेत हे विचारले. म्हणजे आपल्याला किती गुण कटलेत हे काढावं लागेल. पहिल्यांदा आपल्याला एकूण नेमबाजीच्या स्पर्धेत किती गुण होते हे जर काढायचं असेल तर एकूण नेम किती लावले होते? 15. आणि एकासाठी किती गुण होते? 5. मग 15 गुणुले 5 जर केले तर 15 पाची 75. एकूण टोटल गुण किती आहेत? 75 गुण आहेत. बरोबर आहे. तर पुढे आपल्याला दिलेला आहे किरणचे किती नेम चुकलेत? 5 नेम चुकलेले आहेत. आता एक जर नेम चुकला तर त्याचे स्वतःचे 5 मार्क गेलेच, पण प्लस निगेटिव्हचे किती गेले? 3. म्हणजे एक नेम चुकला तर किती मार्क कमी होईलेत? तब्बल 8 मार्क कमी होत आहेत. बरोबर आहे. आता त्याचे किती चुकलेत? मग 5 चुकलेत. मग 8 पंचे किती कटले त्याचे? बघा 8 गुणुले 5 बरोबर त्याचे एकूण 40 मार्क काय झाले? कटले. 75 पैकी 40 कटले. म्हणजे त्याला मिळाले किती गुण? आता 35 गुण याला मिळाले. आलं का लक्षात? 35 गुण मिळाले. फक्त निगेटिव्हचे गुण विसरू नका. आपल्याला चुकीचे प्रश्न डायरेक्ट दिले, 5 नेम त्याचे चुकलेत. मग हे 5चे 5 आणि हे निगेटिव्हचे 3 म्हणजे एका प्रश्नासाठी 5 आणि 3 किती कटायलेत? 8 गुण त्याचे कटत आहेत. बघा इकडे लक्ष द्या. आता खूप महत्वाचा असा हा प्रकार आहे. प्रश्न जर वाचला तर नेमकं काय विचारले आणि काय काढायचंय हेच लक्षात येत नाही. प्रश्नाकडे जर लक्ष दिलं तर एका पिशवीमध्ये 43 सोडून सर्व लाल चेंडू आहेत. त्याच्यानंतर 47 सोडून सर्व निळे चेंडू आहेत. 53 सोडून सर्व हिरवे चेंडू आहेत आणि 52 सोडून सर्व पांढरे चेंडू आहेत. तर आपल्याला प्रश्न विचारलेला आहे निळ्या रंगाचे किती चेंडू आहेत. आता आपल्याला एकूण पिशवीत किती चेंडू इथे माहित आहे का? मग आपल्याला जर एकूण पिशवीतील चेंडूंची संख्या कळाली तरच सांगता येईल की बाबा निळ्या रंगाचे किती चेंडू आहेत. मग आता एकूण पिशवीतील चेंडूंची संख्या काढण्यासाठी एक सोपी ट्रिक्स आहे. पहा, असा प्रश्न आला गोंधळून जायचं नाही. दिलेल्या एकूण संख्यांची बेरीज काढायची. पहा 43, 47, 53 आणि 52 या सर्व संख्यांची काय करायची? बेरीज करायची. पहा 43, 47, 53 आणि 52 किती येते? एकूण 4ची बेरीज पहा. 7 आणि 3 10 आणि 5 15. हातचा आला 1 10 आणि 15 आणि 19 किती आली? 195 बेरीज आली. आता हे काही एकूण पिशवीतले चेंडू निघालेले नाहीत. लिहू नको वैजनाथ, अगोदर समजून घे, महत्वाचा प्रकार आहे. आता काय करायचं? ही बेरीज काढल्यानंतर एकूण किती प्रकारचे चेंडू दिलेत आपल्याला? एकूण प्रकार घ्यायचे. एकूण 4 प्रकारचे चेंडू असतील, वस्तू असतील, काही असेल, एकूण प्रकार घ्यायचे त्यातून -1 करायचा. -1 हा नियमात आहे. जी कोणती एकूण संख्या असेल तिच्यातून -1 करायचा. किती राहिले आपले? 3 राहिले. आता 3 ने या एकूण संख्येला काय करायचं? भाग द्यायचा. पहा कितीचा भाग जाईल? 3 सख 18 राहिला 1. 3 पाची 15. बघा पिशवीतील एकूण चेंडूंची संख्या आपल्याला या ठिकाणी मिळालेली आहे. किती आहेत पिशवीत एकूण चेंडू? 65 चेंडू आहेत. आता तुम्हाला विचारलेलं आहे 65 पैकी फक्त निळ्या रंगाचे चेंडू किती? फक्त निळेच डोक्यात ठेवा, बाकीचे किती का असणार आपल्याला काही देणं घेणं
नाही. मग आपल्याला काय सांगितलंय पहा, निळे रंग शोधा. बघा 47 सोडून सर्व काय आहेत, निळे चेंडू आहेत. मग 65 पैकी किती सोडायचे आपण, 47 सोडायचे आणि जे काही राहतील ते कोणते राहतील, आपले निळ्या रंगाचे चेंडू राहतील. पहा बघा 6 मधला हातचा इथे घ्या, 15तून 7 गेले, किती राहिले 8 आणि 5 मधून 4 गेले, किती राहील 1. म्हणजे निळ्या रंगाचे चेंडू किती येतील 18. अशा पद्धतीने तुम्ही प्रत्येक रंगाचे चेंडू काढू शकता. कारण पिशवीतील एकूण चेंडू तुम्हाला माहित झाला आहे किती आहेत, 65 आहेत. आता समजा तुम्हाला लाल रंगाचे चेंडू काढायचे तर किती वजा करायचे, 43 वजा करायचे. समजा तुम्हाला आता हिरव्या रंगाचे चेंडू काढायचे आहेत तर किती वजा करायचे, 53 वजा करायचे. आणि समजा तुम्हाला राहिलेला रंग कोणता आहे, पांढरे चेंडू काढायचे आहेत तर किती वजा करायचे, 52 वजा करायचे. अशा प्रकारे परीक्षेत तुम्हाला चारही रंगाचे चेंडू विचारणार नाहीत, कुठला तरी एकच रंग विचारतील, पण तुम्हाला चारही चेंडू काढता येतील. फक्त पिशवीतील एकूण चेंडूंची संख्या कशी काढायची, दिलेल्या सर्व संख्यांची बेरीज आणि एकूण जे काही चेंडूचे प्रकार आहेत त्यातून वजा 1 करून भाग द्यायचा. जे कोणतं उत्तर येईल हे तुमचं एकूण चेंडूंची संख्या. आलं लक्षात, लिहा आता. पहा काय दिलंय पुढच्या प्रश्नामध्ये, एका पिशवीमध्ये 12 सोडून सर्व निळे, 21 सोडून सर्व काळे आणि 20 सोडून सर्व लाल चेंडू आहेत. तसेच 19 सोडून सर्व हिरवे चेंडू आहेत. पिशवीत जर 4च रंगाचे चेंडू असतील तर पिशवीतील एकूण फक्त चेंडूंची संख्या आपल्याला या ठिकाणी सांगायची आहे. बघा एका पिशवीमध्ये 12 सोडून सर्व निळे, 21 सोडून सर्व काळे, 20 सोडून सर्व लाल आणि 19 सोडून सर्व हिरवे चेंडू आहेत. जर पिशवीत 4च प्रकारचे चेंडू असतील तर आपल्याला काय विचारलेलं आहे, एकूण पिशवीतील चेंडूंची फक्त संख्याच विचारलेली आहे. म्हणून काय करायचं, हे 12 अधिक हे 21 अधिक हे 20 अधिक शेवटचे राहिलेले 19 या सर्वांची बेरीज किती येते, 9 ने 1 10 आणि 2 12शीला 2चा हातचा आला 1, 5 आणि 2 7, 72 आली ना सगळ्यांची बेरीज. बर आता एकूण चेंडू किती प्रकारचे आहेत, किती रंगाचे आहेत, 4. याच्यातून 1 म्हणजे एकच वजा करायचा, ही ट्रिक्स आहे. काय 1 वजा करायचा, कारण प्रत्येक वेळेस संख्या देताना एका रंगाचे चेंडू वजा करून संख्या दिलेली आहे. म्हणून राहिले किती आता 3. 3 ने याला भाग द्या, जे येतील ते पिशवीतील आपले एकूण काय असतील, चेंडू असतील. पहा 3 1 3, 3 2 6 आणि किती रे 3 चौक 12. किती आले पिशवीतील एकूण चेंडू, काय चुकले का, 24च आलेत फक्त. बर कमी आले, मग लहान पिशवी असणार आहे. तर आता तुम्हाला कोणत्याही रंगाचे स्पेशली चेंडू विचारलेले नाहीत, फक्त पिशवीतील एकूण चेंडू तेवढेच विचारलेले आहेत. आहे कुणाला काही अडचण याच्यामध्ये, काय अडचण नाही, ओके सगळं. चला मग बघूयात, परीक्षेत कळतंय मला कुणाला किती ओके ते. बघा पुढचा प्रश्न आपल्याला काय दिलेला आहे, गंगा बाजारातून काही फळं विकत आणते. बघा चेंडूचीच या ठिकाणी फळं झालेली आहेत. प्रश्न सोडवण्याची पद्धत सेम आहे. आईने फळाबद्दल विचारल्यानंतर ती म्हणते 15 सोडून सर्व सफरचंद आहेत, 20 सोडून सर्व आंबे आहेत आणि 25 सोडून सर्व केळी आहेत. तर
गंगाने एकूण बाजारातून किती फळे आणलेली आहेत, असा प्रश्न आहे पहा. बघा, गंगाने बाजारातून फळं आणलेली आहेत. तर आईनं विचारलं की तू कोणती कोणती आणि किती फळं आणलीस. तर गंगाने काही आईला सरळ सरळ उत्तर दिलेलं नाही. गंगा काय म्हणते की 15 सोडून सर्व काय आहेत, सफरचंद आहेत. 20 सोडून सर्व काय आहेत, आंबे आहेत. आणि 25 सोडून सर्व काय आहेत, केळी आहेत. तर आपल्याला काय काढायचे, एकूण पिशवीतील फळांची संख्या. बघा, सर्वांची बेरीज किती येते या ठिकाणी, 40, 50 आणि 60. आता 3 मधून एक फळ काढून टाका. 3 वजा 1 किती राहिले, 2च. बेत्रिक 6, शून्याला 0. एकूण फळ आहेत 30. 30 पैकी 15 काढून टाका. आपल्याला काय मिळतील, 15 आंबे मिळतील. बरोबर आहे. आंब्यांची संख्या किती येईल आपली, 15 येईल. सफरचंद 10 आणि केळी किती, 5. झाले का एकूण 30 फळं. बघा, झाली का 30. अशा प्रकारे तुम्हाला प्रत्येक फळांची संख्या सुद्धा काढता येते, काय अडचण नाही. बघा, तलाठ्याला पडलेला आहे 2012ला हा प्रश्न. काय दिलाय पहा प्रश्न, एका पिशवीत 12 सोडून सर्व निळे, 21 सोडून सर्व काळे, 20 सोडून सर्व लाल चेंडू आणि 19 सोडून सर्व हिरवे चेंडू. अरे रिपीट झालाय का रे हा प्रश्न. बघा बरे, मगवाचा एक सेम असंच होता. झालाय रिपीट. करू का स्किप. मग किती उत्तर आलं होतं याचं लक्षात आहे कुणाच्या. बघा, इथं पुढच्या प्रश्नामध्ये एका द्यायचं होतं, राका झालंय पहा. तर एका पिशवीत 12 सोडून सर्व लाल चेंडू आहेत, 15 सोडून सर्व काळे चेंडू आहेत, 9 सोडून सर्व निळे चेंडू आहेत. तर प्रश्न तोच, फक्त पिशवीतील एकूण चेंडूंची संख्या तेवढी काढायची आहे. बघा किती आलं याचं उत्तर. सोडवून द्यायची गरज नाही, सगळ्यांचं आलंय 18. घेऊ मग पुढचा. बघा, आता चेंडूच्या जागी मणी आलेले आहेत पहा. मणी येऊ द्या, फुलं येऊ द्या, फळं येऊ द्या, प्रश्न सेमच राहणार आहे. बघा, एका माळेत 10 सोडून सर्व काळे मणी आहेत, 12 सोडून सर्व लाल मणी आहेत, 13 सोडून सर्वच पांढरे मणी आहेत, 10 सोडून सर्व हिरवे मणी आहेत. तर माळेतील लाल रंगाचे मणी आपल्याला काढायचे आहेत. लाल रंगाच्या मण्यांची संख्या तेवढी काढायची आहे पहा. बघा इकडे आपल्याला काय विचारलेले, फक्त लाल रंगाच्या मण्यांची संख्या. विवेक इकडे लक्ष दे, तुझ्यासाठी सांगायले. एकूण पिशवीतील जर मणी काढायचे असतील तर सर्वांची काय करावी लागेल, आपल्याला बेरीज करावी लागेल. बघा, 4 रंगाचे 4 मणी आहेत, 4 प्रकार आहेत एकूण मण्यांचे, आहे की नाही. यांची बेरीज किती येते मग आता, 3 आणि 2 5 आणि 4 ला 4. एकूण बेरीज किती आली, 45. बरोबर आहे ना. एकूण 4 प्रकार आहेत मण्यांचे, 4 मधून 1 वजा करा, किती राहिले, 3च. 3 1 3 आणि 3 5 15. एकूण पिशवीमध्ये किती मणी आहेत, 15च आहेत. त्यापैकी आपल्याला कोणते काढायचे, लाल मणी काढायचे आहेत पहा. तर लाल मणी शोधायचे, कुठे दिलेत, इथं दिलेत. बघा, 12 सोडून सर्व काय आहेत, लाल मणी आहेत. म्हणून 15तून 12 काढून टाकायचे. लाल रंगाचे मणी फक्त किती येतील, 3च मणी येतील. आलं का लक्षात. बघा पुढचा प्रश्न. बघा, इथं आपल्याला सर्वच मणी विचारलेत पहा. पिवळ्याही रंगाचे काढायचेत, लालही रंगाचे काढायचेत, हिरवेही काढायचेत, काळेही काढायचेत आणि पिवळेही काढायचेत. येतात ना काढता सगळे, काय अडचण नाही. काढा मग.
बघा, एका शेतामध्ये 23 सोडून सर्व बदक आहेत, 28 सोडून सर्व कोंबड्या आहेत आणि 29 सोडून सर्व गायी आहेत. तर या प्राण्यांच्या पायांची एकूण संख्या काढायची. बरं, लक्षात घ्या. काय काढायचे आपल्याला? एकूण प्राणी नाहीत काढायचे, तर त्यांच्या पायांची संख्या काढायची आहे. आता इथे तुम्हाला बदकाला किती पाय असतात, कोंबड्यांना किती असतात हे माहीत असणं गरजेचं आहे. नाही तर बदकाला 4 पाय लावल्यास विषय संपला. बघा इकडं आता काय दिलंय आपल्याला? एका शेतामध्ये 23 सोडून सर्व काय आहेत? बदक आहेत पहा. 28 सोडून सर्व कोंबड्या आहेत, 29 सोडून सर्व गायी आहेत. तर आपल्याला जर त्यांच्या पायांची संख्या काढायची असेल तर अगोदर आपल्याला कोंबड्या किती, बदक किती आणि गायी किती हे काढणं आवश्यक आहे. तर पहा, एकूण बेरीज किती आली यांची? 12 आणि 8 20 आणि 4 आणि 4 8. एकूण 80 आली का बेरीज? आता एकूण किती प्राणी आहेत? 3. 3 मधून 1 वजा करा. कितीनं भाग द्यावा लागेल आपल्याला? 2 ने. म्हणून एकूण प्राण्यांची संख्या किती आली आपली? 40. 40 मध्ये आपल्याला सांगितलंय 23 सोडून सर्व काय आहेत? बदक आहेत. मग बदक किती येतील पहा आपले? 40 वजा 23. बदक किती आले आपले? 17 काय आले आपले? बदक आले. व्हेरी गुड. बघा, 17 बदक आले. बदकाला पाय किती असतात? मग 2 असतात, म्हणून 17 दोन्ही 34. बदकाचे पाय किती आले? 34. त्याच्यानंतर 40 वजा दुसरं काय दिलंय आपल्याला? 28 सोडून सर्व कोंबड्या आहेत. मग 28 वजा करा. कोंबड्या किती आल्या आपल्या? कोंबड्या 12 आल्या. कोंबड्यांना पाय किती असतात? 2च असतात. 12 दोन्ही 24. कोंबड्यांचे पाय आले 24. राहिले आपल्या गायी. बघा, 40 वजा 29 सोडून सर्व काय आहेत? गायी आहेत. म्हणजे गायी किती आहेत? आता गायीला पाय किती असतात? मग गायींचे एकूण पाय किती झाले? 44 पाय झाले. बघा, बेरीज करा. 44 अधिक 34 अधिक 24. बघा, 44 34 आणि 24. 4 त्रिकोण 12. हातचा आला 1. 4 आणि 5 आणि 5 चुकलं की रे ऋषी? 10 पाय कुठून एक्स्ट्रा लावलेस की बाबा? त्यांना राखायला गुराखी 5 ठेवले होते काय? त्यांचे एकूण त्यांच्या पायांची संख्या गुराख्यांची आपल्याला घ्यायची नाही. फक्त प्राण्यांच्या पायांची संख्या किती आहे? 102. चांगला प्रश्न आहे पहा.